पोलादपूर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल झालाय। फिर्यादी ज्ञानेश्वर एकनाथ मोरे राहणार निगडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी श्रीकांत भाऊ भिलारे राहणार दिविल तालुका पोलादपूर व आरोपी दत्ता साळुंके राहणार लोहारमाळ तालुका पोलादपूर या दोघांनी संगनमत करून फिर्यादी यांच्याकडे वारंवार पैशाची मागणी केली। जवळपास 50,000 रुपयाची खंडणी या दोन आरोपींनी फिर्यादी यांच्याकडे केली। तसेच मौजे लोहारमाळ येथे फिर्यादी यांची पिकअप रोडवर अडवून दोघा आरोपींनी फिर्यादी यास तुम्ही बेकायदेशीर लाकडाचा व्यवसाय करीत आहात असे बोलून शिवीगाळ, दमदाटी व हाताबुक्क्याने मारहाण केली व फिर्यादी यांच्याकडून जबरदस्तीने 5,000 रुपये गुगल पे वर देण्यास भाग पाडले। या संपूर्ण घटनेमुळे पोलादपूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 308(2)(3), 126(2), 115(2), 352, 352(2)(3), 335 कलम अन्वये गुन्हा दाखल झाला असून पोलादपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सतीश पवार या संपूर्ण गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत। श्रीकांत भाऊ भिलारे व दत्ता साळुंके हे दोन्ही आरोपी फरार असून पोलीस त्यांचा लवकरच शोध घेणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांनी दिली आहे। शिवसत्ता टाइम्स साठी रेश्मा माने, महाड। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।